हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत केळ्याची कापं. त्यासाठी कच्च्या केळ्याची साल काढून त्याची मध्यम आकाराची कापं करून घेतली आहेत. ना जास्त बारीक ना जास्त जाड. ही कापं पाण्यात ठेवायची म्हणजे काळी पडत नाहीत. त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धनेपूड आणि थोडं कोकम आगळ घातलंय. ते नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा वापरू शकता. तयार मसाला सगळीकडून केळ्याच्या कापांना छान लावून घ्यायचा आणि 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचा. तोपर्यंत एकीकडे तांदळाच्या पिठात रवा आणि त्यामध्ये किंचित मीठ, हळद आणि लाल तिखट घालून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कोटिंग आळणी लागणार नाही. पॅन गरम करून त्यात थोडंसं तेल घातलंय. केळ्याची तयार कापं रव्यामध्ये सर्व बाजूने नीट घोळवून तेलात दोन्ही बाजूने आलटून पलटून खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. वरण भात आमटीसोबत उत्तम लागतात. अशाच पद्धतीने तुम्ही बटाट्याची, सुरणाची, कारल्याची, वांग्याची कापं सुद्धा बनवू शकता. सध्या श्रावण सुरू आहे. बऱ्याच लोकांना फिश खाता येत नाही, मग त्यासाठी ही कापं एक उत्तम पर्याय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.